मी पोहोचलो आहे माझ्या अकोमोडेशनवरती आणि मी सेटल डाऊन वगैरे झालेलो आहे आणि तुम्हाला आता माझी जागा दाखवतो आहे, मी कुठे थांबलो आहे आणि कशी आहे ती जागा. सो पुढे जाण्याआधी एक थोडंफार या जागेबद्दल. हे नॉर्मल राहण्याचं ठिकाण नाही आहे, हे हिल स्टेशन आहे, म्हणजे हिल टॉपवर आहे आणि हे फार्म आहे. फार्मचं नावसुद्धा पण आहे हिल फार्म. सो आता लगेच तुम्हाला दाखवतो इथून कसं आहे ते. तर हा ह्याचा मेन गेट आहे, इथून एंटर करायचं. इथून जेव्हा आपण एंटर करतो ना, तर यांनी छोटे छोटे असे हट वगैरे बनवलेले आहेत. जसं आता इथे एक आहे, तर ही डॉर्मेटरी आहे, त्यात इथे एक हट आहे आणि खाली एक हट आहे आणि इथे यांनी असं एक गार्डन वगैरे बनवलं आहे. ही जी छोटीशी इकडे दिसते ही आहे लायब्ररी. आधी मी तुम्हाला ती दाखवतो. तर त्यासाठी आपल्याला इथून जावं लागेल आणि हे यांचं डॉग हाऊस आहे. इथे एक डॉगी असतो, टोटल 3 डॉगी आहेत त्यांच्याकडे, त्यापैकी एक इकडे असतो. सो उघडून आपण इथे येऊन आपलं जे काय आहे ते आपण स्टडी वगैरे करू शकतो किंवा काही काम करायचं तर काम करू शकतो. आणि हे आहे व्ह्यू. जेव्हा तुम्ही इथे येऊन असं बसता त्यावेळेला दिस इज युअर व्ह्यू, असं तुम्हाला इथून काहीतरी दिसतं. आणि हा आहे त्यांचा मेन रोड आतमध्ये येण्याचा. आणि हे जे प्रोडक्ट्स आहेत हे इकडचे जे लोकल्स आहेत त्यांनी बनवलेले आहेत. तर हे सेल करतात इकडे, विकण्यासाठी आहे. आणि बघू शकता वायफाय पण अवेलेबल आहे एवढ्या रिमोट एरियामध्ये. आणि प्रिंटर अवेलेबल आहे. हे माझे फोन आणि कॅमेरा चार्जिंगला ठेवले. यात काही बुक्स वगैरे पण आहेत, स्पिरिच्युअल, इन्स्पिरेशनल, एनर्जी वगैरे टाईपचे. तर ते पण तुम्ही वाचू शकता. ऋग्वेद वगैरे पण मला मिळाले, तर मी नक्की वाचेन ते. आता इथून आपण जेव्हा बाहेर निघतो ना, तेव्हा पुढे काय, आता इथून जेव्हा आपण बाहेर निघतो त्यावेळेला आपल्याला ह्या बाजूला इथे हे बघा, हे इथून असं वर गेलं ना की तिकडे त्यांचं डायनिंग रूम आहे. इथे एक सिटिंग एरिया आहे आणि हे छोटंसं जे हट दिसतं आहे ते टॉयलेट आहे आणि ते ओपन टॉयलेट आहे. ते पण तुम्हाला मी दाखवतो. तर इथून मी असं जेव्हा चालत येतो ना त्यावेळेला इथे एक छोटंसं सेटअप त्यांनी असं बनवलं आहे. आणि जेव्हा आपण इथे बसतो त्यावेळेला इथून आपल्याला असं काही नजारे पाहायला मिळतात. त्यात इथे समोर एक गाव आहे, बऱ्यापैकी मोठं आहे ते. आणि इथे जेव्हा खाली आपण बघतो ना, तर इथे ह्यांचं ह्या व्हॅलीचं जे गाव आहे ते आहे. याला तिरचाखेत गाव असं म्हणतात. आणि इथून हा जातो मेन रोड, जो वरती भीमताल वगैरेला जाऊन कनेक्ट होतो. दुसरं इथून खाली ट्रेकिंगसाठी सुद्धा आहे, जे मी तुम्हाला दाखवीन पुढच्या व्हिडिओजमध्ये. आणि हे बघा किती सुंदर आणि निसर्गरम्य अशी जागा आहे ही. पक्षी तर एवढे आहेत ना, पूर्ण पाईनवूडची झाडं आहेत इकडे, पूर्ण प्रॉपर्टीवरती पाईनवूडची झाडं आहेत. आणि फिरण्यासाठी जर ही पूर्ण प्रॉपर्टी फिरायची असेल तर जवळजवळ 1 ते 1.5 तास लागतो, एवढी मोठी आहे. आणि तुम्हाला तर मी रूम दाखवण्याआधी टॉयलेट दाखवलं, कारण सगळ्यात इंटरेस्टिंग तोच भाग आहे इथे. तर हा काही असा पायवाटा इथून जाण्यासाठी. इथून आपण जेव्हा उतरतो त्यावेळेला हे असं कडी आहे याची, ठीक आहे. आणि दिस इज हाऊ इट इज. तर हे पाणी आहे, इथे टॉयलेट पेपर वगैरे पण ठेवलेलं आहे. आणि हे जे आहे ना, इथे खाली ड्रम आहे, तर तुम्ही जे काही करता ते खाली तिथे ड्रममध्ये जाऊन जातं. आणि हा जो कचरा आहे ना, कचरा नाही ॲक्च्युली, ह्यामध्ये हे जे पाईनवूडचे जे लीव्स असतात ना, ते लीफ आणि माती त्यांचं मिश्रण आहे. आणि ज्या वेळेला आपलं काम होतं त्यावेळेला ते इथे टाकायचं आणि हे सुसू करायला इथे. आणि हे पाणी हँडवॉश वगैरे. आणि ज्या वेळेला इथे आपण जेव्हा बसतो त्यावेळेला हे असं काही दिसतं इथून. म्हणजे फुल ऑन निसर्गासोबत जे करायचं ते करा. म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली निसर्गामध्ये असा, जरी तुम्ही एका छोट्याशा हटमध्ये बसलेले जरी असाल ना,
काही तुमचं महत्त्वाचं काम करण्यासाठी, तरी पण तुम्ही निसर्गासोबतच असता. सो आता जाऊया आपल्या रूमकडे. तर हे बंद करूया. जेव्हा आपल्याला रूमकडे जायचं असतं त्यावेळेला ही एक पायवाट आहे इथे जाण्यासाठी. आणि हे इथे काय आहे हे तुम्हाला दाखवतो. जेव्हा आपण इथे येतो तर हे आहे एक छोटंसं पॉन्ड, ज्यामध्ये त्यांनी काहीच छेडछाड नाही केलेली आहे. म्हणजे बनवले तरी कृत्रिमरित्या, पण त्याला वाढू देत आहेत नैसर्गिकरित्या. त्याच्या आतमध्ये मासे आहेत, बेडूक आहेत, रात्री खूप ओरडतात, ट्राव ट्राव करतात संध्याकाळी वगैरे. आणि या इथून असं खाली उतरून तर इथे जेवढे पण डोर आहेत ना हे सगळे असे. सो ही काही आहे अशी डॉर्मेटरी. आता सध्या तरी मी एकटाच आहे इथे. आणि हे अशा पेट्या आहेत तुम्हाला सामान वगैरे ठेवण्यासाठी. आणि हा माझा पसारा जो मी इकडे ठेवला आहे. वरती स्कायलाईट आहे आणि ह्या अशा विंडोज आहेत इथे मस्तपैकी काचा लावलेल्या. आणि बाहेरून त्यांना जाळ्या आहेत जेणेकरून कीटाणू वगैरे किंवा कीटक वगैरे असे आतमध्ये नाही येणार. सो तिथे मागे बसायलासुद्धा आहे. तिथे येऊन पण तुम्हाला दाखवतो. जर काही चिल आणि हँगआउट वगैरे करायचं आहे तर इथूनही असं करू शकतो आपण. आणि आपण जसं बाहेर येतो, हे पूर्ण मॅग्नेटिकवालं आहे ही जाळी. जसं तुम्ही ह्याला सोडता ही पुन्हा बंद होऊन जाते ऑटोमॅटिकली. अशी घेऊन तर हे एक भारी आहे, खूप आवडलं मला. हां, आपलं प्रायव्हेट डेक हे तर विसरलोच आपण. सो हा आहे आपला प्रायव्हेट डेक. आणि इथून हे काही असं दिसतं. इथे या, बसा, चिल मारा, गप्पा गोष्टी करा किंवा शांत बसा, सगळं आपल्यावर आहे. आणि हे प्यायचं पाणी आहे इथे विथ लिटिल बेडूक. तो गाडीवाला बेडूक आहे. आणि एक छोटासा डस्टबिन. आणि इथे बसतो त्यावेळेला आपल्याला हे काही असं दिसतं. इथून मस्त बसा, चिल मारा, शांतता घ्या, सगळ्या चिंतांवरून बाहेर निघा आणि इथे चिंतन करा. काय हवं आहे अजून आयुष्यामध्ये. तर हा एक आहे पार्ट. इथे अजून प्रायव्हेट हटसुद्धा आहेत, जिथे 2 किंवा 2पेक्षा जास्तीत जास्त 3 जणं एका रूममध्ये अकॉमोडेट करू शकतात. 3 जणं म्हणजे लहान मुलं असेल तर, नाहीतर जर 2 ॲडल्ट असतील तर 2घेच जणं तिथे राहू शकतात. आणि आता हे जे आहे ना इकडे जे डॉर्मेटरी आहे तर त्याचं टॉयलेट जरा वर आहे आणि आंघोळीसाठी पण वर जावं लागतं अजून. पण जेवढे पण प्रायव्हेट हट्स आहेत त्यांचे टॉयलेट्स आणि त्यांचे आंघोळीचे स्थान ते त्यांच्या जवळच आहेत. ते लांब नाही आहेत, पण ते बाहेर आहेत, ते रूमच्या आतमध्ये नाही आहेत. तर हा डिफरन्स आहे. आणि हे थोडं स्वस्त आहे त्यापेक्षा. इकडची एक गोष्ट अशी आहे की जेवढे जास्त दिवस तुम्ही इथे राहाल तेवढे जास्त दिवस तुमची कॉस्ट कमी होत जाते. आता समजा तुम्हाला एक नाईट राहायचं आहे तर एक काही 1800 ते 1900च्या आसपास तुम्हाला पडतात टॅक्सेस वगैरे बघून. आणि जर समजा तुम्ही 15 दिवस किंवा 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस जर निवडत आहात, किंवा मला असं वाटते 1 आठवड्यापेक्षा जास्त असं काहीतरी आहे की 15 दिवस आहेत, मला नक्की आठवत नाही आहे. तेव्हा जेव्हा तुम्ही तेवढा मोठा टाईम स्लॉट जेव्हा बुक करता ना त्यावेळेला तुमचं ती कॉस्ट अजून कमी होते. म्हणजे एक 1600च्या आसपास काहीतरी येते विदाउट टॅक्सेस. आणि ही जागा एअरबीएनबीवरती अवेलेबल आहे. हिल फार्म म्हणून जागा आहे, तर ती तुम्ही सर्च पण करू शकता. किंवा जस्ट असं उत्तराखंडमध्ये नैनितालच्या जवळ काहीतरी सर्च करा, तुम्हाला ही जागा मिळेल. तर ह्यांच्याकडे टेंटसुद्धा आहेत अकॉमोडेशनसाठी. त्यानंतर डॉर्मेटरीसुद्धा आहे आणि प्रायव्हेट हटसुद्धा आहेत. प्रायव्हेट हट 3च आहेत त्यांच्याकडे. तर इकडे हे खूप जास्त क्राऊड नाही गोळा करत. जेवढे कमी लोक असतील तेवढी जास्त शांतता असते. आणि वरती जाऊन तुम्हाला मी डायनिंग रूम वगैरे पण दाखवतो आणि आंघोळीचं घर कसं आहे ते पण दाखवतो. आता इट इज गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट पार्ट टू गेट ऑन द टॉप. नाही, जस्ट किडिंग. फक्त आपल्याला इथून एवढा तर वर चढून जायचं आहे. तर
वरती चढता चढता आपण दमूया. त्यामध्ये मी आंघोळीला कपडे ठेवून आलो आणि अशी महानगिरी केली की कॅमेरा खालीच विसरून आलो. तो परत खाली यावं लागला आणि आता परत चढायचं आहे. हो, हे काही आहे असं ह्यांनी बनवलेलं. हे बघा, मस्त एकदम चारी बाजूंनी झाडांनी वेढलेले. वर जायच्या आधी इथे जातो. इथे ना योगा सेंटर आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. तर हे असं आहे. इथून असं आपल्याला आत जावं लागतं, खाली खड्ड्याच्या आतमध्ये. हे बघा, तर हे काही आहे असं योगा सेंटर. आणि आपण असं आहे, इथे गुरु बसतील आणि इथे सगळे शिष्य. पूर्ण पत्र्याचं बनवलेलं आहे. आणि जो खालचा फ्लोअर आहे ना, पूर्ण गार 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 झालेलं आहे. कारण वातावरण जेवढं गार झालं आहे ना, त्याच्यामुळे पूर्ण आजूबाजूचा परिसर गार झालेला आहे. तर हे काही असं आहे. त्यांनी खड्डा केला आहे आणि खड्ड्यामध्ये खणून हे असं छानपैकी बनवलं आहे. हे गरम नाही होत बाजूला, कारण वर झाडं आहेत त्याच्यामुळे. आता आपण ना इथून पण वर जाऊ शकतो आणि इथून पण वर जाऊ शकतो. सो मी काय करेन, मी इथूनच जाईन. या पायऱ्यांपेक्षा ना हे जास्त मला बरं वाटतं, कारण इथे ना जास्त दम नाही लागत. पायऱ्यांवर खूप लागतो. आंघोळीचा दाखवण्याआधी तुम्हाला मी वर जाऊन डायनिंग रूम दाखवतो, कारण दुसरे गेस्ट यायच्या आधी आपल्याला ती मोकळी मिळेल म्हणून. बघा किती थांबतो मी. आपली अशी अवस्था आहे मुंबईकरांची. ते जर एक वर्षभर राहिलो ना, पूर्ण आतलं जे टॉक्सिक आहे ना बाहेर निघून जाईल. पूर्ण बॉडी डिटॉक्सिक होईल. वर जायच्या आधी हे बघा, हे इकडे टेंट आहेत असे. एका टेंटमध्ये 2 जणं राहू शकतात. एवढे मोठे मोठे आहेत. असं इथे डिकॅथलॉनवाले टेंट लावलेले आहेत आणि ते पण चांगले आहेत. आता वर जाऊया, नंतर मग तिकडे आंघोळीला. आता इथे हे तर सगळ्यात जबरदस्त बनवलं त्यांनी. सेंटरला सिटिंग. हे आहे छोटासा बार्बेक्यू. इथे काय आपल्याला ब्रेड वगैरे टाईप काय बनवायचं असेल तर बनवू शकतो. हे जे आहे हे केअरटेकर इकडे असतात. आणि इथून जर आपण आत गेलो हे असं आहे. सो हा सिटिंग एरिया पूर्ण. आणि मोठ्या मोठ्या विंडोज आहेत तिथे चारी बाजूला. आणि विंडोच्या बाहेर पण आलो की हे असं दृश्य इथूनही पाहायला मिळतं. आता पूर्ण वातावरण जे आहे ते धुरळ झालेलं आहे, कारण पूर्ण फॉग आलेले आहे सकाळपासून. थोडं मध्ये काही वेळ जरा क्लिअर होतं, आता पुन्हा धुरळ झालेलं आहे. आणि या बाजूला जर आपण येतो इथे, तर हे नर्सरी आहे. इथे किचन गार्डन. त्यांनी काही फळभाज्या वगैरे लावलेले आहेत. आता त्यात कारण असं होतं की काही जे फळभाज्या होते ते मागे एवढी उष्णता झाली होती की ते गेले, मेल्या. ती झाडं मेली. आता इथे पुन्हा वातावरण नॉर्मल झालं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता
तिकडे फुलं वगैरे नवीन आली आहेत, तर ते पुन्हा आता त्याचं फळ वगैरे पण होईल लवकरच. आतमध्ये पण खूप काय काय लावलेलं त्यांनी, पण ते सगळं गेलं. हा त्यांचा डिशवॉशिंग एरिया आहे आणि असं काही आहे. पूर्ण एरिया जो आहे तो असा डिस्ट्रीब्युटेड आहे, तो कुठे असं सेंट्रलाइज नाही आहे. फक्त त्यांचं ओनरचं घर सोडलं तर बाकी जेवढे पण गेस्ट इकडे येऊन राहतात त्यांचा पूर्ण एरिया जो आहे तो डिस्ट्रीब्युटेड आहे. तुम्ही या, फिरा, त्यानंतर मग बाकी सगळं एन्जॉय करा. आणि नंतर मग इथून पण असं काही काही वर जायला वगैरे ट्रेल्स आहेत, ह्या बाजूला पण काही ट्रेल्स वगैरे आहेत. सो असं एकंदरीत आहे. चिमणी पण बघा त्यांनी दगडांनी बनवलेली मस्त एकदम. तर ती चूल वगैरे पण आहे, ती वर्किंग आहे आतमध्ये. स्कायलाइटेड आंघोळीचं घर आहे ते, स्नानगृह आहे ते. तर हे तुम्ही बघू शकता इथे मस्त एकदम क्लिफवर बनवलेलं इथे. असे हे दोन आहेत तिकडे, हा एक आणि हा एक. तर आधी याला हा हे गरम पाण्याचं, यात पाणी अजून गरम आहे इथे. यात काय आता इथून वरून लाकडं टाकायची अशी, आणि नंतर मग हा जो पोर्शन आहे ना एवढा, त्याच्यामध्ये पाणी असतं. ते पाणी गरम होतं आणि मग आपण इथून घेऊ शकतो, किंवा जर खूप जास्त गरम झालं तर ते तिथून पण बाहेर येतं. एकदम सिम्पल आहे. वरती स्कायलाईट आहे, काच लावलेले त्यांनी, मिरर आहे, 2 मारले आहेत आणि बस एवढंच. तर एवढं असं खूप असं लॅविश नाही आहे, बेसिक सिम्पल आहे जे काय आहे ते. आणि त्या तिथे एक हट आहे. माझा नाश्ता वगैरे झालेला आहे, आंघोळ वगैरे मस्त फ्रेश वगैरे झालं आहे. आता तुम्हाला तेवढा चूल दाखवतो यांची, मस्त एकदम अशी चूल ठेवलेली आहे त्यांनी इथे. इथे खाली लाकडं वगैरे टाका, दरवाजा बंद करा आणि इथून चिमणीवर जाते अशी. छान आहे एकंदरीत, आणि वातावरण पण एकदम मस्त झालेलं आहे. आंघोळ करून तर अजून फ्रेश वाटतं एकदम. तर हे काही असं होतं पूर्ण माझं अकॉमोडेशन आणि फार्म स्टे. आता आम्ही जातो खाली रूमवर, तिथे जाऊन बसून थोडा पुस्तक वगैरे वाचतो. रूमवर तर नाही, लायब्ररीमध्ये जाऊन बसतो, पुस्तक वगैरे वाचूया. आणि आता मी खाली जातो आणि अरे आता मी जातो खाली आणि जरा हे सामान वगैरे ठेवतो. त्यानंतर लायब्ररीमध्ये जातो आणि मग थोडंफार काही जे एडिटिंग आहे ते एडिटिंग करतो आणि व्हिडिओ वगैरे रेंडरला टाकून मेडिटेशनला बसतो. आणि मग त्यानंतर बुक वगैरे वाचू, आपण पुस्तक वगैरे वाचू आणि मग लंच टाईम होईल, लंच वगैरे करू. दुपारचं जेवण थोडं वेगळं आहे नॉर्मलपेक्षा, फक्त एवढंच की तुम्हाला दगड प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं. स्ट्रगल म्हणजे चालावं लागतं. टॉयलेटला जायचं आहे तरी चालावं लागतं, जेवायचं आहे तर खूप जास्त चालावं लागतं, आणि आंघोळीला जायचं आहे तरीही चालावं लागतं. मग तुम्ही म्हणणार की रिलॅक्स कधी करणार. मग रिलॅक्स करायचं आहे तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत की नाही त्याची काही गरज नाही आहे. हो, जर तुम्हाला इमर्जन्सी आलीच आहे तर जावं तर लागेलच, त्यामध्ये दुसरं काही पर्याय नाही आहे. तर कसं वाटलं तुम्हाला हे लोकेशन ज्या ठिकाणी मी आता आहे?